नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे रविवार आणि आजची डेट आहे 21 डिसेंबर। तर आज आपण एंजलिक मेसेज वेगळ्या पद्धतीनेही घेणार आहोत। तो म्हणजे पेंडुलमला आपण विचारणार आहोत, कोणते तरी 3 नंबर पेंडुलमद्वारे आपण घेणार आहोत। मग तो नंबर तुमच्या बर्थ डेटमध्ये असेल, तुमचा भाग्यांक असेल, मूल्यांक असेल किंवा तुमचा लकी नंबर असेल, तर यापैकी कोणताही तिन्हीपैकी एक नंबर तुम्हाला रेझोनेट होत असेल, तुमच्याशी संबंधित असेल किंवा तुम्ही कनेक्ट फील करत असाल तो नंबर, आणि तो जर तुमचा असेल तर त्याच्यासाठी आजचा एंजलिक गायडन्स असू शकतो किंवा खास करून त्या लोकांसाठी आजचा मेसेज असू शकतो। तर बघूयात कोणासाठी आहे आजचा खास करून एंजलिक मेसेज, आणि जे कोणी या व्हिडिओपर्यंत पोहोचले आहेत तर त्यांच्यासाठी तर हा एंजल मेसेज आहेच आहे। तर पाहूयात मेसेज शेवटपर्यंत पाहण्यासाठी कृपया व्हिडिओ पूर्ण पहा। पेंडुलमला विचारून हे पेंडुलम आजचा फर्स्ट नंबर ज्यांच्यासाठी हे रीडिंग रेझोनेट होणार असेल तर तो कोणता आहे ते प्लीज आम्हाला दाखवा। क्लिअर ओके, जर तुम्हाला दिसत असेल तर आजचा नंबर आहे पहिला 4। ज्यांची बर्थ डेट असेल, ज्यांच्यासाठी हा लकी नंबर असेल किंवा मूल्यांक किंवा भाग्यांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज जर 4 येत असेल तर तो भाग्यांक असेल, आणि 4 तुमची जन्मतारीख असेल किंवा तुमचं 1, 3, 13 अशी 22 असं काही अंक असतील आणि त्याची बेरीज 4 येत असेल तर तो तुमचा मूल्यांक असू शकतो। तर पेंडुलमला आपण विचारूया की प्लीज सेकंड नंबर कोणता आहे आजच्या रीडिंगसाठी, तो आम्हाला दाखव। 1 नंबर, थँक्यू। तर 1 नंबर 4, 1 आणि याचा लास्ट नंबर पाहणार आहोत। लास्ट डिजिट कोणता असेल ज्यांच्यासाठी आजचं रीडिंग खूप जास्त संबंधित असणार आहे किंवा ज्यांच्यासाठी एंजल मेसेज असणार आहे, प्लीज क्लिअर। तुम्ही पाहू शकत असाल व्हिडिओमध्ये जर व्यवस्थित येत असेल तर नंबर आहे 7। थँक्यू। ओके, 4, 1 आणि 7 टोटल पाहिलं आपण तर 417 नंबर आलेला आहे। याचं 417 मीनिंग, एंजल नंबर तुम्ही मीनिंग टाकलं गुगलवर तरी तुम्हाला त्याचं मीनिंग मिळेल। तर बघूयात 4, 1 आणि 7 नंबरसाठी या लोकांसाठी आजचं रीडिंग काय आहे। बघूयात एंजल्स प्लीज तुमचं रीडिंग काय आहे, योग्य तो मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि आजची डेट पण छान आहे 21/12, कारण मिरर नंबर आहे तर याचं मीनिंग पण खूप चांगलं असणार आहे। तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे त्याचं हे असतात, मीनिंग्स असतात। ते आपल्याला आपली आत्ताची मनस्थिती काय आहे, आत्ताची सिच्युएशन काय आहे, आत्ता तुमच्या डोक्यात काय चालू आहे त्याच्यावरून ह्या नंबरचे अर्थ लावावे लागतात। तर आजचे 3 कार्ड्स फर्स्ट आपण काढत आहोत, 2 निघालेले आहेत। ओके, आणि सेकंड एक कार्ड काढणार आहोत। टाइम लिमिटचं एक असू द्या, आणि आजच्या दिवसासाठीच आपण 21 नंबरचं कार्ड काढणार आहोत, कारण आजची डेट आहे 21 आणि खरं तर मिरर नंबर आहे आणि खूप छान असं एंजल नंबर आहे। तर बघूयात 21 नंबरसाठी आजचं काय रीडिंग असणार आहे। हे आहे 21 नंबरचं कार्ड आणि हे आपण सगळ्यात लास्टला बघणार आहोत। आणि अजून एक इंट्युटिव्हली कार्ड येत आहे तर ते आपण बघूयात। 2 कार्ड जम्प झालेले आहेत, तेही आपण लास्टला बघू। आधी बघूयात आजच्या दिवसासाठी 3 रीडिंग्स काय आलेले आहेत। तर येस आणि नो मध्ये आन्सर आहे नो। आजच्यासाठी तुमचा नो असा आन्सर आलेला आहे। तर अजूनही थांबायची गरज आहे, किंवा आज जर तुम्ही काही गोष्टी करणार असाल किंवा कोणत्या गोष्टीची सुरुवात करणार असाल तर त्यासाठी थोडं थांबा, आज तरी ते करू नका असं येत आहे। त्यानंतर का ते एंजलिक गायडन्स बघूयात। इट्स अप टू यू,
कारण ते तुमच्यावरती आहे करायचं की नाही, पण त्याचा आन्सर आहे नो. आणि कधीपर्यंत तुम्ही थांबवू शकता, तर इयर फ्रॉम नाव. तर ह्या वर्षभरात ती गोष्ट होणार आहे, पण त्याची सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेळी केली तर नक्कीच ती लाभदायी ठरेल. आणि 2 कार्ड्स जे जम्प झालेले होते ते आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे बी असर्टिव्ह. बी असर्टिव्ह म्हणजे खंबीर राहा, ठाम राहा, तुमच्या निर्णयावरती ठाम राहा. तुमचं जी काही तुम्ही आता गोष्ट करत आहात किंवा कोणत्या एका गोष्टीवरती ठाम आहात तर त्याच्यावरती खंबीर राहा. लोक बोलतात किंवा काही सिच्युएशन्स अशा येतात की तुम्हाला असं वाटतं की नाही आता आपण हे सोडून द्यावं, पण तसं न करता जो काही स्टँड तुम्ही घेतला आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहा. नक्कीच यशाची चावी तुम्हाला मिळणार आहे. तर हा होता. आणि सेकंड कार्ड आहे ते बघूयात. ट्रस्ट. ट्रस्ट ठेवा, युनिव्हर्सवर ट्रस्ट ठेवा. या दैवी ऊर्जा ज्या तुम्हाला मदत करत आहेत त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवा. स्वतःवर सगळ्यात महत्वाचं, स्वतःवरती आधी विश्वास ठेवा आणि खंबीर राहा, ठाम राहा आणि थोडे पेशन्स ठेवा. यश तुमचंच आहे. तर जे काही करायचं तुम्ही निर्धार करत आहात तर त्यासाठी तुम्ही ठाम राहणं आणि सातत्य असणं गरजेचं आहे. तर विश्वास सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे. कोणत्याही गोष्ट असते, तर रिलेशनशिप असेल, बिझनेस असेल किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो. आणि आमचं 21 नंबरचं जे कार्ड आपण हे लास्टला ठेवलं होतं ते आहे वेट. या सगळ्या रिडिंगशी रेझोनेट होणारं हे कार्ड आलेलं आहे आणि ते आहे वेट. थोडंसं पेशन्स ठेवा, वाट पहा. आणि असं म्हणतात की सबर का फल मीठा होता है, तर थोडंसं पेशन्स ठेवा. नक्कीच यश तुमचं असणार आहे. आणि तर पेशन्स ठेवत असताना, वेट करत असताना प्रयत्न मात्र सोडू नका, मेहनत करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं खूप छान आणि मस्त फळ असं नक्कीच मिळेल, गोड फळ मिळेल. तर हे होतं आपलं आजच्या दिवसासाठीचं रिडिंग. आणि जे पेंडुलमद्वारे रिडिंग घेतलं तसं जर तुम्हाला पर्सनली कोणत्या गोष्टीसाठी घ्यायचं असेल तर नक्की दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क साधा. धन्यवाद.